मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक त्रास देणारे लोक असतात आणि ते नेहमी आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. तर ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करायचं हे साध्या सरळ माणसाला थोडं कठीणच जातं आणि आपल्याला बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं, त्यांचा त्रास सहन करावा लागतो. अशा लोकांची वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो. मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो, अशा लोकांबरोबर कशा प्रकारे डील करायची, चला बघूया. सर्वप्रथम यांना टाळू नका, कारण यांना टाळून किती टाळणार. आत्तापर्यंत आपण टाळू शकलो आहे का? नाही ना. मग पुढेही नाही टाळू शकणार आणि यांच्यासमोर आपल्याला कधी ना कधी जावंच लागतं. म्हणून यांना टाळण्यापेक्षा यांना फेस करायला शिकलं पाहिजे, त्यांच्या सामोरे जायला शिकले पाहिजे. जेव्हा ती व्यक्ती तुमच्या समोर येईल ना, जिच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, जी तुम्हाला इरिटेट करते, ती जशी तुमच्या समोर आली की तुम्हाला काहीतरी बोलणार आहे, ती बोलायच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा की 100% याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे. 100% हा असं काहीतरी बोलणार आहे की ज्यामुळे मला ताण येईल. त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यानंतर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ना, ते आठवायचं की हा व्यक्ती आहेच असा. मला वाटतच होतं की हा असंच काहीतरी बोलेल, याचा हेतूच मुळात मला त्रास व्हावा असा आहे. असं बोलून स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ती तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः काहीही सांगू दे, काहीही विचारू दे, आपण मात्र त्याच्याशी वन वर्ल्ड कम्युनिकेशन ठेवायचं, म्हणजे 1-2 शब्दातच मिटवायचं. जसं की बरोबर आहे, अच्छा असं झालं का, नाही असं काही नाही आहे, बरं ठीक आहे. अशा पद्धतीने या व्यक्तींची बोलायचं. आपण जितकं त्यांना रिस्पॉन्स देतो ना, तितकं ते त्यांचं बोलणं जास्त वाढवतात किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो ना, ते आपल्याला जास्तच ब्लेम करतात. त्यापेक्षा जे ते सांगत आहेत ते हो म्हणून मोकळं व्हायचं, जेणेकरून ते लवकर तिथून निघून जातील आणि त्यांना असंही कळतं की अरे, माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काहीच फरक पडत नाही आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलणंच सोडून देतात, तुमचा अपमान करणं बंद करतात. कारण अशा लोकांना हेच हवं असतं की तुम्हाला फरक पडला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतो त्यात क्युरिओसिटी दाखवायची नाही आणि समोरच्याचं बोलणं ऐकण्यात जास्त इंटरेस्ट नाही दाखवला तर आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो. आणि अशा व्यक्तीशी स्वतःहून स्वतःची कोणतीही गोष्ट शेअर करू नका. आज आपल्या तो खूप जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल. आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात ना, त्या अशा लोकांशी कधीही शेअर करायच्या नसतात. अशा लोकांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा, जो वेळोवेळी आपली इन्सल्ट करत असतील, वेळोवेळी आपला अपमान करत असतील, आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतील. आणि अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसांबद्दल तर चुकूनही काही सांगू नका, कारण आपलीच माणसं आपल्याच विरोधात कराय त्यांना चांगलं जमतं. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काहीही बोलू नका. अजून एक गोष्ट, अशा लोकांशी कधीही नजर चुकून बोलू नका. मग भलेही तुम्ही तुमच्या घरात असाल, बाहेर असाल, कुठेही असाल, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा, डोळ्यात डोळे घालून बोला, त्यांच्याकडे बघून बोला. आपण त्यांच्याकडे बघितलं नाही तर बऱ्याचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय. अजून काही माणसं कशी असतात माहिती आहे का, ती आपल्याला काहीतरी बोलल्यानंतर जोक ऐकल्यासारखं दाखवतात आणि आपल्याला कितीही टेन्शन असलं ना तरी अशा टॉक्सिक लोकांसमोर आपण खुश आहोत, सगळं काही ठीक आहे असंच दाखवायचं. कारण आपण दुःखी आहोत, त्यांना सांगितलं, समजलं तर त्यांना दुःख होणार नाही, याउलट ते खूप जास्त त्यांना आनंद होईल. ज्या प्रकारे या लोकांशी आपलं दुःख शेअर करायचं नाही, त्याचप्रमाणे या लोकांशी आपला आनंदसुद्धा शेअर करायचा नाही.
आपण जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय तर तेही ती गोष्ट मिळवण्याआधी त्यांना सांगायचं नाही, कारण ते आपल्यावर हसणारच आहेत की अरे तू असं करतोय, तुझ्याने नाही होणार. ते आपल्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न नक्की करणार आणि अशा लोकांमुळे खरंच आपण डिमोटिवेट होतो. आणि आपल्याला कळतं ना असे काही लोक असतात जे आपल्यासमोर आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि मागून मात्र ते आपला तिरस्कार करत असतात. म्हणून जर तुम्ही त्यांना तुमची एखादी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुमचा अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजण लावायचं याची तयारीसुद्धा करतील. या माणसांचं कसं असतं माहिती आहे का? ही माणसं बदनाम व्हायला घाबरतात, स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात. ते स्वतःला फेक दाखवत असतात. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या हसण्यात खूप फरक असतो. ते जसे बोलतात, समोरच्याला जसे दाखवतात ते तसे नसतात. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधीही आर्थिक मदत घेऊ नये. अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काहीही मदत नाही मागितली पाहिजे. कारण काही लोक असतात ते ठरवून येतात, एखादा टार्गेट घेऊन आपल्याला मनातून अस्थिर करायचं आहे. ते ठरवून त्यांचं ध्येय उद्देश तेच असतं. ही माणसं समोर असल्यावर डोक्याचं आणि मनाचं दार लावून डस्टबिन ओपन करून ठेवायचा, जेणेकरून ते जे काही नको ते बोलतील ते डोक्यात मनात न जाता डस्टबिनमध्ये जाईल. आणि जर तुम्हाला खुश राहायचं आहे ना तर अशा लोकांपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहा. यांना इग्नोर करायला शिका. यांच्या कोणत्याही गोष्टीचा तुमच्यावर फरक पडू देऊ नका. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने त्रास देणाऱ्या लोकांपासून आपल्याला नक्कीच दूर राहता येईल. तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच फॉलो करून बघा. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक पडणार. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.